नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. जिही आत्मबोधाची आवडी. केली स्वर्ग संसाराची कोरोंडी. ते वाचून येथीची गोडी. नेनती आणिक कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. या अध्यायाची प्रास्ताविक भूमिका तयार केल्यानंतर ज्ञानोबाराय म्हणतात, महत्त्वाचा असणारा हा 6वा अध्याय साहित्याच्या चांगल्या अंगाने प्रतिपादन केला जाईल. मनोनी परिसावा चित्त देवनी. आपण सर्व श्रोत्रसमूहाने अत्यंत एकाग्रतापूर्वक अंतकरणाच्या स्थिरतेनं सगळ्या प्रकारचे विक्षेप बाजूला सारून चांगल्या प्रकारे लक्ष देऊन याचं श्रवण करावं. ज्या भाषेमध्ये आपण हे प्रतिपादन करणार आहोत ती मराठी भाषा आहे. माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. माझा हा मराठी भाषेतला अत्यंत साधा आणि सरळ शब्द आहे, परंतु अमृतालासुद्धा पैजेमध्ये सहज जिंकून घेईल अशा प्रकारची रससंपन्न अक्षर मी संपादन करीन. आणि ज्या अक्षराला पाहिल्यानंतर अक्षरामध्ये शब्द आहे, शब्द नावाचा विषय ग्रहण करण्याचं सामर्थ्य फक्त श्रवण इंद्रियाचं आहे, परंतु श्रवण इंद्रियाचं भाग्य पाहिल्यानंतर बाकीच्याही इंद्रियाला असं वाटेल की हा शब्द ज्ञानोबा यांचा आहे. आणि अमृतालाही मागे टाकणारा जर हा शब्द असेल तर एकट्या श्रवण इंद्रियालाच तो मिळू नये, आपल्यालाही त्यातला कोणता ना कोणता तरी भाग मिळावा. म्हणून इंद्रिया लागे कळंबा एकमेका. सर्व इंद्रियामध्ये परस्परामध्ये या एका शब्दासाठी भांडणं लागतील. शब्द एक असेल आणि वाटेकरी जर अनेक असतील तर भांडणं लागतात. बघा, व्यवहारातलं उदाहरण आहे, ज्या बहीण भावाचं प्रेम परस्परावर अत्यंत निष्काम आहे, फक्त जमिनीचा भाव वाढू द्या, त्या परस्परामध्ये कलह सुरू होतात. तो भाग सोडू द्या. आणि मग अगदी न्यायालय जरी त्याच्यामध्ये पडलं तर त्या परस्परा त्याला वादी आणि प्रतिवादी म्हणतात. त्या दोघांचंही परस्पर समाधान होत नाही. काहीतरी मनामध्ये असमाधान, असंतुष्टी असते. परंतु ज्ञानोबारांचा शब्द इतका व्यापक आहे, इतका व्यापक की सर्व इंद्रिय आपापल्या स्वभावानुसार, आपापल्या धर्मानुसार आणि आपापल्या भावानुसार एका शब्दाकरता जरी कलह करू लागले तरी एकच शब्द सर्व इंद्रियांचं सारख्या रीतीने समाधान करतो. ही शब्दाची अपूर्वता आहे. ऐसी इंद्रिय आपुलाल्या भावी. झोंबती परी तो सरीसे पणेचे बोझावी. बोझावी म्हणजे समजावून सांगतो, बोध करवितो, पण त्यातलाही सरीसे पणेचे हा शब्द महत्त्वाचा आहे. समानतेनं सारख्यापणाने हा शब्द सर्वांचं समाधान करतो असा हा शब्द आहे. जसा एकटा सूर्य सगळ्या जगाला जाग करतो तसं शब्दाचं व्यापकपण आहे. आणि जोही या शब्दाची सेवा करेल, या शब्दाकडे भावनेनं पाहिल, श्रद्धा संपन्न होईल, त्याला ज्ञानप्राप्तीसाठी काही श्रम करावे लागत नाही. सगळ्यात जवळचं साधन ज्ञानप्राप्तीचं अत्यंत अंतरंग कोणतं असेल तर त्याला श्रद्धा असं म्हणतात. श्रद्धावान लभते ज्ञानम. आणि मग त्या श्रद्धेच्या पुष्टीसाठी बाकीच्यांची पण गरज आहेच, परंतु सगळ्यात महत्त्वाची ही श्रद्धा. ज्याच्याकडे श्रद्धा असेल त्यालाही ज्ञान अत्यंत लवकरात लवकर फलीभूत होतं. देवाच्या प्राप्तीसाठी श्रद्धा महत्त्वाची आहे आणि देवाच्या अप्राप्तीसाठी अश्रद्धा महत्त्वाची आहे. 9व्या अध्यायामध्ये म्हटलं आहे, इतका जर हा सोपा मार्ग असेल, ऐसा हा अगवाची सुरवाळू आहे. ज्या लोकांचा स्वभाव असा आहे, 100 रुपयावर जर 1 रुपयाचं व्याज मिळत असेल तर माणसं पेटत्या आगीमध्ये उडी मारतात. हा स्वभाव आहे. म्हणजे 100वर 1 रुपयाचा लाभ आहे तर लाभाकरता माणसं कठीण कामामध्ये सुद्धा उड्या घेतात. आणि जे आत्मप्राप्ती आपल्या जवळ आहे
इतकी सुलभ आहे, सुगम आहे, तरी पण लोकांच्या हातून हे का उरलं, शिल्लक का राहिलं? तर याचं कारण भगवंताने सांगितलं, अश्रद्धाधाना पुरुषा धर्मशास्य परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. वस्तू जवळ आहे का लांब याला महत्त्व नाही, त्या वस्तूचं महत्त्व किती आहे आणि प्राप्तीची अपेक्षा किती याला जास्त महत्त्वाचं आहे. नाहीतर जर आपण दुधाचा विचार केला तर वासरू लांब आहे गाईपेक्षा, आणि त्या गाईच्या स्तनाजवळ गोचिड आहे, पण दूध नाही प्राशन करत. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची पदराड. फक्त त्वचेचा पदर आडवा आहे, परंतु ते दुधाला नाही सेवन करत. परे ते अव्हेरुनी गोचिड, अशुद्ध नाम रक्त, रक्ताचं सेवन करतो. सरोवरामध्ये कमळही राहतं आणि सरोवरामध्ये बेडूकही राहतो, परंतु तो चिखल खातो किंवा शेवाळाला डहळतो, पण मकरंद कणाचा चारा सेवन नाही करत. का कमलकंदा आणि दर्दुरी, नांदणूक एकीची घरी, परी पराग सेवीचे भ्रमरी, एरा चिखलोची वरे. ना तरिणीदैवाच्या परीवर या सगळ्या वय तिथं आल्या, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासे काम विषयावरी श्रद्धावान. पाहतया भावज्ञा भावती गुण, चिंतामणीचे. ज्ञानोबारा म्हणतात, हे सगळा विषय राहू द्या, माझ्याकडे शब्दांची चांगली ताटं आहे किंवा चांगल्या शब्दांची ताटं आहे. या चांगल्या ताटामध्ये, शब्दांच्या पात्रात, शब्दाच्या ताटामध्ये कैवल्य रसाचं पक्वान्न मीही तयार केलं आहे. स्वतः ज्ञानोबाने हे कष्ट घेतले. आणि मग कुणाकरिता तयार केलं? निष्कामासी. हे असो तया बोलांची ताटे भरी, वरी कैवल्य रसे ओगरली, ही प्रतिपत्ती मी केली निष्कामासी. मनुष्याला जर पदार्थ मिळाला ना, तर तो सेवन कसा करावा हेही कळालं पाहिजे. गुरुवारी श्री मारुती बाबा एक उदाहरण सांगत असतात, आपण जर एखाद्या चांगल्या घरामध्ये गेलो तर ते आपल्याला फळं नाही देत. ते फळं आपल्याला कापून देतात, त्याची साल काढून देतात, त्या फळाचे तुकडे तुकडे करून देतात. मग ते खाण्याचं पण कळालं पाहिजे. तर त्याला एक काटेरी चमचा असतो. काटेरी चमचा म्हणजे 2-3 त्याला अनुकुचीदार भाग असतात, आणि मग त्या चमचा घ्यायचा, त्या फळाच्या फोडीला लावायचा आणि एक अलगद फोड उचलायचे, हळूहळू खायचं. कधीच नाही मिळालं असं नाही खायचं, अलगद ती फोड खायची. कळालं पाहिजे की नाही? ज्याला हे कळत नाही, बाबा म्हणतात एका ते कळालं नाही, चमचा घेतला असं ओढला, परिणाम काय झाला? जिभेला इजा झाली. तेही कळालं पाहिजे. आता ते पूर्वी मोठे चमचे होते, आता त्याच्यातही बारके चमचे आले बघा. त्याच्या पाठीमागे पुन्हा एक लाकडी मणी असतो. सहज सांगितलं तुम्हाला, सहज ते सेवन करायचं कळालं पाहिजे. हे प्रतिपत्ती मी केली निष्कामासी, हे कैवल्य रसाचं पक्वान्न आहे आणि निष्काम साधकासाठी मी हे तयार केलं. मग सेवन कसं करावं? स्वयंप्रकाश असणारी जी आत्मप्रभा, जो दिवा एकदा रोवला की परत हलवावा लागत नाही, जो त्याच जाग्यावर स्थिर राहतो, तसं अखंड असणारा आत्मप्रकाश जो सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान आहे, त्या आत्मप्रकाशाला ठाण देवी करावं. आणि शब्द स्पर्श रूप रस आदी विषयामध्ये आसक्त असणाऱ्या कोणत्याही इंद्रियाला कळून न देता, कारण हे अतींद्रिय आहे आणि बुद्धिग्राह्य आहे. सुखम आत्यंतिकम यत्तद बुद्धिग्राह्यम अतींद्रियम. इंद्रियाच्या अतीत आहे, म्हणून इंद्रियांच्याद्वारे हे सेवन करता येणार नाही. मनसा एव इदम आप्तव्यम. शुद्ध बुद्धी जाणे, शुद्ध अंतकरणामध्येच या ब्रह्मरसाचं सेवन करता येईल. जो इंद्रिया ते चोरूनी जेवी, ज्ञानेंद्रियाला चोरून मनाच्या निजांगाने हे सेवन करता येईल. श्रवणाचा पंगिस्तपणा किंवा श्रवणातले असणारे सगळे दोष टाकावे लागतील. आणि ज्या शब्द प्रमाणाने तुम्हाला हे सेवन करायचं, कारण काय म्हटलं आहे? शब्दांची, बोलांची ताटे भली म्हटलं आहे की नाही? शब्दाला ताट असं म्हटलं आहे. त्या ताटामध्ये हा पदार्थ वाढलेला आहे. मग आपल्याला तो शब्दाचं टरफल जे आहे ते बाजूला काढावं लागेल, आणि त्या शब्दाच्या आत असणारं जे ब्रह्मस्वरूप आहे, त्या ब्रह्मस्वरूपाशी एकरूप व्हावं लागेल. मग सुखेची सुरवाडी जे सुखाची माझी. काय हळुवारपणा आहे सेवन करण्याचा. एकतर ते प्रकाशामध्ये सेवन करावं,
कोणाच्या इंद्रियाच्या नजरेला ते पडता कामा नये. श्रवणाचा बंदिस्तपणा टाकायचा, मनाच्या शुद्ध अंगाने भोगायचं, शब्दाचं टरफल बाजूला टाकून ब्रह्मस्वरूपाशी ऐक्य साधून सुखाच्या सागरामध्ये एकरूप व्हायचं. इतका 5-6 लक्षणांनी संपन्न असणारा हळुवारपण जर आला अंतकरणाला तरच हे उपयोगाला जाईल. नाहीतर मग मुक्याने सांगावं बाहेरने ऐकावं असा तो प्रकार होईल. किती सूक्ष्मता या म्हणजे या ग्रंथाचा अधिकारी तर निष्काम काम आहेच, पण नुसता निष्काम कामही चालणार नाही, श्रवणाकरता तो इतका दक्ष असावा लागतो. 18व्या अध्यायामध्ये म्हटलंय, भगवान म्हणतात मी तुला सुखाचा विचार सांगणार आहे, पण तो सुखाचा विचार जर तो कानाच्या हाताने घेतला तर त्या कानाच्या हाताचाही त्याला मळ लागेल. कानाच्या सुद्धा हाता कानीचेही लागे हातीचा मळ. वास्तविक कानाने घ्यावं लागतं खरं आहे, पण नुसत्या कानाने नाही, कानासहित मनाने घ्यावं लागतं. म्हणजे इंद्रियांचा सुद्धा पंगिस्तपणा टाकावा लागतो. असा हळुवारपण जरा आला तरच हे उपयोगाला जाईल. नाहीतर मुक्याने सांगावून बाहेरने ऐकावं काय उपयोग होणार आहे त्यांचा? कोणाचं कोणाला काही कळणार नाही. परिती असो, श्रोत्यांना फार सावध करण्याची गरज नाही. या ठिकाणी निष्काम काम हेच अधिकारी आहे. ते काल मी एकदमच 28वी ओवी वाचली आणि मला माहितीच नाही की 25 ओव्या झाल्या आणि 2 राहिल्या, पण त्या 2 ओव्याचा भाव सांगितलाच होता, फक्त आज थोडासा विस्तार केला त्याचा. असा हळुवारपण जर आला, ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलीने अंतकरणे आथिला तोचे जाणे मानू ये. थोडक्यामध्ये परमार्थामध्ये एक अवस्था अशी यावी की त्या अवस्थेमध्ये शब्दही मागे पडावा, शब्दसुद्धा मागे पडला पाहिजे. हे शब्दे विन संवादीचे, इंद्रियाने नता भोगीचे, बोला आदी झोंबीचे प्रमेय असे. कारण शेवटच्या अवस्थेमध्ये ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होत असताना शब्दाला जर व्यक्ती चिटकून राहिला तर शब्दाचं असणारा त्याला प्रतिबंधच आहे. किंबहुना या सुखासाठी गुरुवरे बाबा सांगत असतात की मनुष्याला जे आनंदमय कोशातली जे वृत्त्यात्मक आनंद आहे तो सुद्धा टाकावा लागतो. कारण आनंदमय कोशामध्ये वृत्ती सांगितली आहे. ज्या स्थिर प्रसन्न शुद्ध वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान होतं, कधीकधी साधक त्याच्यातच अडकून राहतो. म्हणून तो वृत्त्यात्मक आनंद आहे, अनुकूलतेचा आनंद आहे, वृत्त्यात्मक आनंद आहे. आणि त्या आनंदमय कोशालाही बाजूला सारून जो आनंदाचा अथांग अमर्याद समुद्र सागर आहे त्याच्याशी एकरूप व्हायचं असेल तर जीवाला आपल्या जीवत्व स्वरूपाचाही एका ठिकाणी बाध करावा लागतो. मग शब्दही मागे राहतो, वृत्ती मागे राहते, किंबहुना मीपणासुद्धा मागे राहतो. आणि जेव्हा हे घडेल तेव्हा मग सुखेची सुरवाडीचे सुखाचे माझी. मग निष्काम काम, हे प्रतिपत्ती सेवन कसं करावं हे सांगितलं, पण निष्काम काम अधिकाऱ्याचं काय लक्षण, त्या ओळीचा काल आपण थोडासा विचार केला होता की आत्मज्ञानाची आवड ज्याच्या मनात आहे, आवड बाबा सांगत असतात सामान्य इच्छा वेगळी आणि आवड वेगळी. एका व्यक्तीला तहान लागली म्हणे, पाणी 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 द्या, मरण मरण असं वाटायला लागलं. माठातलं पाणी सेवन केलं, तांब्याभर पाणी पिलं. व्यक्ती म्हणला घ्या ना आणखीन थोडंसं, नाही आता नाही घेत म्हणे. आता तर पाणी पाणी करत होता, नाही म्हणे आता पाणी नाही पिणार. चहा घेणार का? तर असं बाबांचा शब्द. पाणी एक घोट जर शिल्लक घ्यायचा म्हणलं तर घेत नाही. मी ते काल मला बरेच जणांचे फोन आले, मी बोलून गेलो ना, ते प्लास्टिकच्या कपामध्ये चहा नाही घ्यायची, आपण चांदीचा कप देऊ. आता मी सहज म्हणलो तर बरेच जण म्हणले ते वाटप कधी होणार आहे. म्हणलं पहिला माझा लिलाव होऊ द्या, मग वाटप. एवढे चांदीचे कप द्यायचे म्हणलं किती अवघड आहे. बरं ऐकणारे फक्त तुम्हीच नाही ना, जे ऑनलाईन ऐकतात त्यांचे फोन येतात की चहाचा कप कधी वाटणार आहे चांदीचा. मग त्याचाही पुन्हा अधिकार आहे, काहींचा एवढा काहींचा मोठा कप, असं सोडून द्या विषय. त्या चहा म्हणल्यानंतर तो तयार होतो. चहाची आवड आहे आणि पाण्याची इच्छा आहे. इच्छा पूर्ण होते, आवड पूर्ण होत नाही. ज्ञानोबांची काय आवड आहे, माझी जीवीची आवडी पंढरपुराने न गुडी, गुणगायीन आवडी. आवड तीच आहे जे मृत्यूपर्यंतही कमी होत नाही, वाढत जाते वाढत. आणि आगामी जन्माला सुद्धा इच्छा तीच असते आवडीची की भगवत गुणानुवाद ऐकावे,
इथे आवड आहे साधकाची आत्मबोधाची आवडी. मला आत्मज्ञानच व्हावं. चकारभर मला आत्मज्ञान व्हावं ही आवड नाही, मलाच आत्मज्ञानच व्हावंच चकाराने, बाकी काही हो नाही. या जन्मात आपण आलो की नाही, आपल्याला बाकी काहीच मिळू नये. ज्ञानोबराला आपण एकच प्रार्थना करावी की बस फक्त तुम्ही समाधीस्थ अवस्थेमध्ये ज्या थाटात राहतात ना, त्याची एखादी झलक आम्हाला द्या. बस ते मिळालं, बाकीचं काही नाही मिळालं तरी चालेल. एवढं एक जितो मेला हा, पण ती आवड तिथं वेगळी बरं. हा, ती सामान्य पुरुषाची आवड कशी आहे, आणि विषयांची गोडी. हां जी ठीक. अशी ही पण एक ओवी 13व्या अध्यायामध्ये अगोदरही सांगतो. आणि विषयांची गोडी जितो मेला अन सांडी स्वर्गीय खावया जोडी येथुनीची. आणि गुरुसेवेच्या बाबतीमध्ये जितो मेला अन सांडे निमिष लोकांना धाडी ऐसेने गणाविया कोडी कल्पांच्या. ते दोन्ही पद सारखे आले ना, त्यामुळे माझा संभ्रम झाला. सामान्य विषयासक्त पुरुषाला सुद्धा जिवंत असताना मेला तरीसुद्धा तो विषयांची आवड नाही सोडत. आणि एक परमार्थाचा साधक असा आहे की त्याला गुरुसेवेची आवड आहे. तो सुद्धा म्हणतो जिवंत असताना मी सेवा करेल. आणि देहपात झाला की यातले पंचतत्व पंचमहाभूतामध्ये समाविष्ट करून मी माझ्या सेवेत अंतराय होऊ देणार नाही. आणि तो भाव ज्ञानोबा त्या ओळीत सांगतात, जितो मेलान सांडी. जिवंत असतानाही सेवा सोडणार नाही, मृत्यूनंतरही सोडणार नाही. निमिष पापणी लावण्याचा जो क्षण तेवढा वेळसुद्धा मी वाया घालवणार नाही. सगळ्यात कठीण पश्चाताप होतो कधी कधी जर वेळ वाया गेला तर. जर वेळ वाया गेला इतका पश्चाताप होता, असं वाटतं आजचा दिवस आपला व्यर्थ गेला. हे वाटलं पाहिजे. निमिष लोकान धाडी ऐसेने गणाविया कोडी कल्पांच्या. कल्पावधी कोट्यावधी कल्प जरी गेले तरी मी सेवेमध्ये अंतराय पडू देणार नाही. आणि त्या गुरुसेवेची जेवढी आवड असेल त्यालाच ज्ञान प्राप्त होतं. ही जी आवड आहे, जान ज्ञान तयापाशी पायी की करी गुरुकुळी ऐसी आवडी जया देखसी. या गुरुकुळातली आवड आहे, ज्याला सेवेची आवड आहे आणि सेवेचं ज्ञान उपयोगी पडतं. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे. गुरुकुळाविषयी असणारी काय आवड आहे. असं गुरूंच्या घराकडून वारा जरी आला तर काय भाव आहे हो, त्या वाऱ्याला साष्टांग नमस्कार करायचा. ते कडून येत असे वारा देखोनी धावे सामोरा. आड पडे साष्टांग नमस्कार वाऱ्याला. वाऱ्याला विनंती, माझ्या घरात चला. काय आवड असेल. जी ही आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कोरोंडी. जगात सर्वश्रेष्ठ आहे ज्ञान, नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. आणि या ज्ञानाच्या अंतःकरणात आवड असेल ना, तर त्याला म्हणतात मुमुक्षुत्व. मनुष्यत्व ही दुर्लभ आहे, त्यामध्ये मुमुक्षुत्व त्याहीपेक्षा दुर्लभ आहे. आणि ज्ञान पूर्ण करण्याकरता लागणारा महापुरुष संश्रय हाही अत्यंत दुर्लभ आहे. पण ज्याला प्राप्त झाला तो बाकी कोणती अपेक्षा करणे. संसारातलं कोणतंही फळ मिळत असेल, कोणतंही फळ परमार्थामध्ये राहून, तर ते परमार्थाचं खरं फळच नाही. प्रारब्धाने जे फळं मिळतात ते संसारातले असतात. त्याच्यासाठी परमार्थ काय करायचा. परमार्थ त्यासाठी करावा की जे संसारातल्या कोणत्याही साधनाने मिळू शकत नाही, आणि ते आहे फक्त आत्मज्ञान. ज्याला आत्मज्ञान मिळतं त्याच्या जीवनामध्ये दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती अशा स्वरूपाचा मोक्ष मिळतो, ज्याला आत्मज्ञानाशिवाय दुसरा पर्याय नाहीच. तम एव विदित्वा ते मृत्युमेती नान्यहा पंथा विद्यते आय नाय. आणि या आत्मज्ञानाची ज्याच्या मनात आवड निर्माण झाली, खऱ्या अर्थाने तो तीव्र तरपेक्षा मोठा असणार. तीव्रतम भाव म्हणतो, तरतम भाव हा मोठा साधक आहे. आणि त्याची आत्मबोधाची आवड असल्यामुळे सगळे अनुकूल भोग, प्रतिकूल असेल तर त्याग कोणी करेल, पण सगळे भोग त्याच्यासमोर हात जोडून उभे आहे, पण एकाही भोगाचा तो स्वीकार नाही करत. केली स्वर्ग संसाराची कोरोंडी. आत्मज्ञानाच्या आवडीवरून स्वर्ग आणि सांसारिक भोगाची त्यांनी अशी ओवाळणी करून टाकली, तुच्छ मानले, फेकून दिले. वैभव स्वर्गा उबगले
मुमुक्षु योग ज्ञाना वळघले, पुढती नय या निघाले पैजाचेथ. संसाराची पाया पुढा, पळती वितराग होडा, ओलांडुनी ब्रह्मपदाचा कर्म काढा. इथं ब्रह्मपद म्हणजे कोणतं? सत्यलोकातलं ब्रह्मदेवाचं पद. बरं, ब्रह्मपदाचा कर्म काढा, कारण ते कर्माने मिळतं. घाली ती मागा, त्याला सुद्धा ते मागं टाकतात, इतकी आवड आहे. म्हणून जरी इथं स्वर्ग आणि संसार दोन शब्द आला तर त्याचा उपलक्षणाने अर्थ घ्यायचा. इहलोकापासून तर ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेले सगळे जे भोग आहे त्या सगळ्या भोगाच्या त्यागाची इच्छा, त्याला म्हणतात वैराग्य. स्वर्ग आणि ते सगळ्याचे भोग त्याने टाकून दिले आहे. ज्ञानोबाला म्हणतात असा निष्काम असेल, आत्मबोधाची आवड असेल तर त्यांच्या वाचून बाकी इतर कोणाला यातली गोडी कळणार नाही. म्हणजे ज्ञानेश्वरीसारखे असणारे ग्रंथ, बाकीचे सगळं संत वाङ्मय, यातली गोडी कोणाला कळेल? ज्याची एवढी तयारी असेल त्याला. म्हणजे एवढी तयारी असेल तर त्याला गोडी वाटेल, किंवा गोडी जर वाटत असेल तर त्याची एवढी तयारी झालेली आहे, त्याशिवाय ही गोडी लागूच शकत नाही. म्हणजे कधी कधी असं वाटतं की ना, आता हे लहान लहान बालक विद्यार्थी हे आपल्यापेक्षा भाग्यवान आहेत ना. काही का होईना एवढ्या थंडीमध्ये ते स्नान करून येतात की नाही. ज्ञानोबा त्यांना रिकाम्या हाताने ठेवणार नाही. त्यांच्या श्रद्धेच्या असणाऱ्या पात्रामध्ये, ओंजळीमध्ये नक्कीच दान देतील की नाही. आवड आहे ही साधना गत जन्माच्या फलावरून, त्या बलावरून मानावी लागते. फलबल कल्प्य असं मानावं लागतं. आवड आहे आणि आवडी करता मनुष्य त्याग करू शकतो. उदाहरण आपण कायमच ऐकत असतो, एखाद्या लहान मुलाला खोकला येतो, बरेच उपचार केले तरी तो खोकला काही जातच नाही. आणि मग डॉक्टर किंवा वैद्य त्या आईला विचारतात, तुम्ही उपचार केले? हो केले म्हणे. मुलाचा खोकला जात नाही म्हणे, तुम्ही काय सेवन करता? मग ती आई सांगते, मला आंबट पदार्थ आवडतात. बरोबर आहे म्हणे. तुम्ही सेवन केलेल्या पदार्थाचं रूपांतर दुधामध्ये होतं आणि त्या दुधाचा अंश याच्या पोटामध्ये गेल्यामुळे याचाही खोकला जात नाही ना. मग काय करावं लागेल? तुम्हाला तुमची जी आवड आहे ना, ते पदार्थ बंद करावे लागतील. मुलावर प्रेम आहे, बालकाच्या प्रेमासाठी आई आपली आवड, त्या आवडीची ओवाळणी करून टाकते, त्याग करते. आवड असेल तर मनुष्य आवडीसाठी त्याग करू शकतो. आत्मबोधाची आवड असेल ना, तर स्वर्ग आणि सांसारिक भोगाची जी काही इच्छा असेल त्याचा त्याग होतो. संसार कोणी टाकला? ज्यांच्यामुळे आपल्या देशाला भारत नाम पडलं, नामाभिधान प्राप्त झालं. भरतांनी संसार टाकला आणि स्वर्गातला भोग नचिकेतांनी टाकला. कठोपनिषदामध्ये कथा आलेली आहे आणि यांची कथा भागवतामध्ये आलेली आहे. ऋषभदेवाचे 100 पुत्र आणि त्याच्यामध्ये ज्येष्ठ असणारे भरतजी. तेषां वै भरतो ज्येष्ठो नारायण परायणाः विख्यातम वर्षम एतद् यन्नाम्ना भारतम अद्भुतम. ज्यांच्या नावाने आपल्या देशाला भारत असं नामाभिधान प्राप्त झालं. नाथ महाराजांनी म्हटलंय, तो राहिला ये भूमिकेशी म्हणोनी भारतवर्ष अद्यापि म्हणती या भूमिकेशी. या जमिनीला, या पृथ्वीला तो इथे राहिल्यामुळे भरतजी राहिले म्हणून या देशाला भारत असं नामाभिधान प्राप्त झालं. सगळे भोग भोगले. सभुक्त भोगाम त्यक्त्वे माम निर्गतस्तपसा हरिम. सगळ्या प्रकारचे भोग भोगल्यानंतर ते निघून गेले. नाथ महाराजांनी त्यांचं वर्णन केलं आहे बरं. तेने दिगमंडल जिंतिले, समुद्रवलयांकित राज्य केले, नानाविध भोग भोगिले, काय अपूर्वता जे नाही देखिले सुरवरी. देवांना सुद्धा जे भोगायला मिळाले नाही ते सगळे भोग. सांगा बरं यादी. अनुकूल स्त्रिया पुत्र, त्यातला अनुकूल शब्द महत्त्वाचा आहे. प्रतिकूल तर कोणी टाकील. अनुकूल स्त्रिया पुत्र, अनुकूल मंत्री पवित्र, अनुकूल राज्य सर्वत्र, ते त्यागिले विचित्र नाना भोग. जे राज्य वैभव भोगिती त्यांची कदा नव्हे गावी रक्ती. भरते केली नवल ख्याती, सेविला श्रीपती भोग त्यागी. ऐसे भोग भोगिल्या पाठी, सांडोनी वलयांकित राज्यसृष्टी. सगळी राज्यसृष्टी त्यागून आपलं स्वहित व्हावं याकरता वनात निघून गेले. नाथ महाराज म्हणतात, त्याच जन्मामध्ये ते मोक्षाला आरूढ व्हायला पाहिजे होते, पण जन्मांतराला कारण झालं. जिचा असणारा प्रसूतीचा काळ जवळ आला आहे, अशी एक हरिणी पाणी प्राशन करण्याकरता आली. तहान लागली तिला
आणि सिंहाची डरकाळी ऐकल्याबरोबर घाबरली आणि भयाने तिचा गर्भपात झाला. ते त्या हरणीचं पाडस पाण्यातून वाहू या लागलं. तेवढा ते स्नान करत होते. त्या हरणाचं पाडस पाहिलं. बघा बरं, अगोदर राज्य त्याग करून आले. राज्यातल्या त्यागातले स्त्री पुत्र मंत्री कशातच गुंतले नाही. संसाराचा त्याग केला होता. त्यांनाही आगामी जन्मात मोक्ष मिळाला. फक्त पुढची कथा सांगतो थोडीशी. खरं तर इथपर्यंतच आवश्यक आहे आपल्याला. कोणतं? त्यागेले विचित्र नाना भोग, इथपर्यंत संसाराची कोरोंडी केली. पण त्या हरणाचं पाडस उचललं, आश्रमात आणलं, अग्नी प्रज्वलित केला, त्याची अंगातली असणारी थंडी घालवली आणि त्याच्या उदरभरणाची व्यवस्था केली. मग हिरवा चारा आणायचा, हिरवी आचारी भांबावी पशु. गवत आणायचं कोवळं लुसलुशीत, कारण त्याला ते चावलंही गेलं पाहिजे. आणि मग त्याचं ते साधना सुटली ना. त्या हरणाच्या पाडसावर ममत्व बसलं. ममतेपाशी मरण असतं. जो निर्मम आहे त्याला जन्म आणि मरण स्पर्श नाही करत. त्याच काळामध्ये मृत्यूने फास टाकला आणि परिणाम मृगाचे निस्मरणे निमाला. या लागी तो मृगजन्म पावला, श्रीकृष्ण स्मरणे निमाला, तो कृष्णची झाला देहांती. मृगाचं स्मरण केल्यामुळे मृगजन्म, ज्याला कृष्णाचं स्मरण होतं तो कृष्ण स्वरूपाला प्राप्त होतं. अंतकाळी जे मती साचपण पुढीले गती, अंतकाळा अंते मती सा गती. अंतकाळाची मती, जो विचार, जी वासना, तशीच गती प्राप्त होते. म्हणून पुढचा क्षण आपला अंतकाळीच आहे असं ध्यानात ठेवून फक्त देवाची वासना ठेवावी. आगामी क्षण हाच आपला अंतिम काळ आहे. म्हणजे बाकीच्या विषयाला मनामध्ये जागा व्हायला वेळ मिळणार नाही. पण नाथ महाराज म्हणतात, मृगजन्म मिळाला पण केलेलं अनुष्ठान व्यर्थ नाही गेलं. मृगदेही जाण परिमृगदेही जाण, भरतासी श्रीकृष्ण स्मरण. काय कारण? पूर्वी केले जे अनुष्ठान ते अंतर्जान कदा निधी. जे अनुष्ठान पूर्वी केलेलं असताना ते आगामी जन्मातसुद्धा कामं येतं. तेथ मागील जे सुबुद्धी, जेथ जीवित्वा झाली होती अवधी, मग तेची पुढती निरवधी नवी लाही. तत्र तम बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम. आलं की नाही? पौर्वदेहिकम शब्द. येत तेच ततो भूय संसिद्धो कुरुनंदन. भरतांना आगामी जन्म मिळाला हरणाचा, तोही सुटला. एका ब्राह्मण कुळात जन्म मिळाला, पण ते म्हणले आता नाही. मागे आपली काही चूक झाली ना, ती आता परत नाही करायची. ब्राह्मण जन्म मिळाला, मंत्राचा उच्चारच नाही केला. म्हणजे जर आपण ब्राह्मण कुळात जन्म घेऊन गायत्री मंत्राचा उच्चार केला, बस आपलं उपनवीन संस्कार होईल. ते झालं की आपल्याला त्रिकाळ संध्या करावीच लागेल, त्याच्यातून सुटका होणार नाही. आणि ब्राह्मण कर्म आपल्या मागं लागेल. त्यापेक्षा अज्ञानी पुरुषाप्रमाणे राहायचं. अज्ञानाला जड म्हणतात. जडाप्रमाणे राहायचं म्हणून नाव पडलं जड भरत. ज्ञानीच होते. चातुर्य लपवी, महत्त्व हरावे, पिसेपण मिरवे आवडोनी. आणि मग त्या जन्मामध्ये ते मुक्त झाले. मुक्त झालेच की नाही, पण आत्मबोधाची आवडी, संसाराचा त्याग केला होता. त्यांचं वर्णन नाथ महाराजांनी पण केलं, ज्ञानोबांनी सुद्धा केलं. मदालसा नावाच्या अभंगामध्ये 18 भार वनस्पती, फुली फळी ओळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहते. काय राज्य असेल? 18 भार वनस्पतीचा उल्लेख केला आहे. त्या आपल्यालाही माहिती नाही किती वनस्पती आहेत त्या. पण कायम त्यांच्या राज्यामध्ये सुबत्ता, फळं आणि फुलं कायमचे वृक्षाला लगडलेले आहे. 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. विहिरी, आड, पुष्करणी, तलाव, नद्या 12 महिने व्हायच्या. 12 महिने. ज्या घरी कुलस्त्रिया, कुलवान स्त्रिया आहे सगळे ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती, पण ते सुख सांडून या कासया योग सेविती आत्मज्ञानासाठी. आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कुरोंडी. संसार त्याग भरताचा आहे आणि स्वर्गाचा त्याग नचिकेताचा. नचिकेताच्या वडिलांनी वाजश्रवश उद्दालकांनी विश्वजित नावाचा यज्ञ केला. आणि या यज्ञाचा विधी असा आहे, सर्व संपत्तीचं दान करावं लागतं, काहीच ठेवायचं नाही जवळ. मग त्याच्यामध्ये पण प्रकार आहे. सर्वात जास्त दान कोणाला द्यावं, 1/3 दान कोणाला द्यावं,
1/2 दान कोणाला द्यावं असे प्रकार त्यामध्ये आलेले आहेत. त्यानुसार ज्या गायी आणल्या होत्या त्या नचिकेताने पाहिल्या. बापरे बाप, कशा गायी म्हणे या गायी आता दूध देऊ शकत नाही. या गायीमध्ये इंद्रियांचं पाटव्य नाही, यांना दूधही आता मिळणार नाही. बरं गर्भ राहिला वासरू तर दूध देईल, इंद्रियात सामर्थ्य नाही त्यामुळे गर्भधारणाही होऊ शकत नाही. यांनी पाणीसुद्धा यांना पिता येत नाही, कारण पाणी पिण्यासाठी चारा खाण्यासाठी खाली वाकावं लागतं. त्या गायी तर वाकू शकत नाही. म्हणजे ज्या गायी कोणत्याच उपयोगाच्या नाही, आता ज्या फक्त मृत्यूची अपेक्षा करत आहे, अशा गायी दान देतात आणि या दानाने आपल्या वडिलांचं कल्याण होईल. नचिकेताने पाहिलं, बाळ होता तो, पण आपल्या वडिलांचं कल्याण व्हावं म्हणून जवळ आला. म्हणजे पिताश्री तुम्ही दान देता, हे दान म्हणजे एक प्रकारचं वैभव आहे, हा तुमचा एक भाग आहे ना संपत्तीचा, म्हणून तुम्ही दान देता. तसं पुत्रसुद्धा संपत्ती आहे. मग गाईचं दान करता तर मी असणारी संपत्ती, पुत्र संपत्ती, माझं दान तुम्ही कोणाला करणार आहात? वडिलांनी लक्ष नाही दिलं. दुसऱ्यांदाही नाही, तिसऱ्यांदाही तो तसाच म्हणाला की माझं दान कोणाला देणार आहे. राग आला वडिलांना आणि वडील म्हणाले मृत्यवे त्वाम ददामीती, मी तुझं दान मृत्यूला दिलं आहे. आता ते म्हणाले आपल्या वडिलांची आज्ञा आहे की माझं दान मृत्यूला दिलेलं आहे. याचा अर्थ आता माझी ही जी संपत्ती वस्तू आहे ना, दात्याने दिलेली वस्तू त्या दात्याकडे नाही याचकाकडे गेली पाहिजे. याचक मृत्यू आहे, मग मी मृत्यू देवतेकडे गेलं पाहिजे. आज्ञा घेतली निघाले. वडिलालाही पश्चाताप झाला की नेमकं काय झालं. कठोपनिषदामध्ये प्रकार आला आहे. शिष्याचे आणि सेवकाचे 3 प्रकार, उत्तम, मध्यम आणि अधम. जो आज्ञा देण्याच्या अगोदर आपल्या वडिलांचं किंवा गुरूंच्या मनाप्रमाणे करतो उत्तम, जो शब्दानुसार करतो तो मध्यम, आणि जो शब्द ऐकूनही काहीच करत नाही तो कनिष्ठ किंवा अधम. मग त्या नचिकेताने विचार केला आपण अधम होता कामा नाही, कमीत कमी आपण मध्यम उत्तम होण्याचा प्रकार करावा. वडिलांची आज्ञा आहे ना, मृत्यूला दान केलं, निघाले बघा. मग त्या काळात ती व्यवस्थापन असेल. नचिकेता पृथ्वी तलावरून निघाले मृत्यूलोकातून आणि लगेच यमाच्या नगरीमध्ये गेले. ते यमराज कुठंतरी कामाला गेले होते, 3 दिवस आलेच नाही. मृत्यूलोकात जास्त कुठंतरी संकट आलं असेल. यमाला काय म्हणते, गोळा करायला लागतात सगळे लोक. मृत्यूदेवता आहे ना, ते हे काळाचे धन कुबेराचे, मृत्यूची सत्ता आहे सगळ्यावर. त्यामुळे यमराज 3 दिवस आले नाही. आणि त्या नचिकेताने यमाच्या दरवाजावर 3 रात्री उपवास केला. 3 रात्रीपर्यंत. जेव्हा यम आले तेव्हा त्याच्या धर्मपत्नीने सांगितलं, अहो ब्राह्मण कुमार आलेला आहे आणि तो उपवासी आहे. उपवासी असणारा ब्राह्मण कुमार त्याच्या रूपाने साक्षात अग्नी आलेला आहे आणि अग्नीला शांत करायचं असेल तर तो मला सुवर्ण कलश घेऊन जल घेऊन त्याचं ते पायाला अर्घ्य अर्पण करा. पुन्हा आपल्याकडे जर कोणी पाहुणा संत महात्मे आले तर काय करतात? पहिल्यांदा पाय धुतात. त्याचं कारणच ते आहे, त्यांच्या रूपाने अग्निदेवता आपली घरी आलेली असते, पण ते अग्निदेवता शांत करावी लागते पहिल्यांदा. हा त्याच्या पाठीमागचा भाव आहे. नाहीतर मग तुम्ही जेवून आलात का जेवायला जाणार आहात असं नाही विचारायचं. काय वाक्य, जेवून आलात का जेवायला जाणार आहात. ऐकलं की त्याला वाटतं इथं कुठंतरी दोर असेल तर बरं आहे. असं नाही, आदर सत्कारही झाला पाहिजे की नाही. यमराज स्वतः नचिकेताच्या जवळ आले, क्षमा याचना करा म्हणे. 3 दिवसापर्यंत तुम्हाला इथं राहावं लागलं. नियम असा आहे, ज्या घरामध्ये एखादा ब्राह्मण उपवासी राहत असेल, चांगला आहे का, ज्या घरामध्ये एखादा अतिथी ब्राह्मण महात्मा घरी येऊन सुद्धा उपवासी राहत असेल तर ज्याचं ते घर आहे त्या घरामध्ये चांगल्या प्रकारची वाणी राहत नाही. त्या व्यक्तीच्या पदार्थ प्राप्तीच्या आशा अपेक्षा पूर्ण होत नाही आणि त्याने आतापर्यंत केलेलं इष्टपूर्त यज्ञदानादी कर्म त्यालाही फळ लागत नाही, ते सगळं व्यर्थ होऊन जातं. म्हणून तजैसा अपमानीला अतिथी ने सुकृताची संपत्ती, या रूपाने तो सुकृत घेऊन जातो. म्हणून आपल्या सुकृताचं फळ आपल्याला मिळावं असं वाटत असेल तर जो अतिथी आलेला आहे किंवा महात्मा अकस्मात आपल्या घरी आला त्याचा आदर सत्कार झालाच पाहिजे.
वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करावा आपण घेऊ नये. ते यमराजाने त्यांचा सत्कार केला आणि सांगितलं 3 रात्रीपर्यंत आपण थांबलात, एका रात्रीच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला मी एक वरदान देतो, मागून घ्या. पहिलं वरदान मागितलं म्हणे माझे वडील माझ्यावर नाराज झाले. इथून जेव्हा मी माघारी जाईन तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यावर पहिल्यासारखंच प्रेम करावं. यमराजाने सांगितलं जगातला तू पहिला व्यक्ती आहे की जो माझ्या नगरीत येऊन मागं जातोय, मृत्यूच्या तावडीतून मागं जातोय. वडील तुझ्यावर पहिल्यासारखंच प्रेम करते. झालं, वडिलांना संतुष्ट केलं. दुसरं वरदान, ज्या अग्निविद्येच्या मार्फत म्हणजे यज्ञाच्या द्वारे जे काही याज्ञिक लोक स्वर्गाला येतात ती अग्निविद्या मला सांगा. मग तो कुंड कसा असतो, त्याच्याकरता विटा कशा लागतात, ही सगळी विद्या सांगितली. आणि तिसरा प्रश्न विचारला आत्मबोधाची आवडी. नचिकेताने विचारला की काही लोक म्हणतात की या देहातून आत्मा गेला की तो कायमचा नष्ट होतो, काही म्हणतात कायमचा नष्ट होत नाही. नचिकेताला संभ्रम नाही या बाबतीमध्ये, कारण ते पुन्हा माघारी जाणार आहे. आणि स्वर्गविद्या ज्या अर्थी जाणून घेतली याचा अर्थ जीवात्मा राहतच असतो, या देहाने नाही राहत पण दुसऱ्या देहाने राहतो. मला शंका नाही आहे, पण काहींचं म्हणणं असं आहे की देह पडला म्हणजे आत्मा पडला. त्या बाबतीमध्ये तुमचं म्हणणं काय आहे? त्यामुळे मला आत्मस्वरूपाचा खरा परिचय करून द्या, म्हणजे मला आत्मज्ञान द्या. आता हे आत्मज्ञान सगळ्यात कठीण आहे. आणि मग यमराजाने नचिकेताचा अधिकार पाहण्यासाठी सांगितलं, नचिकेता मी तुला आणखीनही काही वरदान देतो, फक्त आत्मज्ञानाचं काही विचारू नको, काहीच विचारू नको. इंद्राला सुद्धा 100 यज्ञ केल्यानंतर जे भोग भोगायला मिळत नाही असे दिव्य भोग मी तुला प्रदान करतो. इंद्राला फक्त पुण्य असेपर्यंत मिळतं आहे. माझं तुला वरदान आहे, जोपर्यंत तुझ्या अंतकरणातली इच्छा असेल तोपर्यंत दिव्य भोग, यथेष्ट तो भोग, फक्त आत्मज्ञान काही विचारू नको. नचिकेताने सांगितलं मला काहीच नको, द्यायचं असलं तर फक्त आत्मज्ञानच द्या, बाकी मला काही लागत नाही. म्हणून तर स्वामी विवेकानंदांनी म्हटलं आहे नाही, मला 100 नचिकेता द्या, संपूर्ण जग मी बदलून टाकील. हा दृढ आहे, आत्मज्ञानाकरता लालायित आहे. त्याने स्वर्गापेक्षा दिव्य असणारे भोग ओवाळणी करून टाकली. आणि मग यमराजाने विचार केला, जो अनुकूल असलेल्या भोगामध्ये सुद्धा अनाहूतपणे आलेले आहे सगळे, या भोगामध्ये सुद्धा ज्याचं मन आसक्त होत नाही, सगळे भोग आले ऐहिकीचे का स्वर्गीचे, भोग पायिक झाली या इच्छेचे, परी भोगाविहीन रुचे मना माझी. त्या नचिकेताला यमराजाने आत्मज्ञान प्रदान केलं. आणि त्यातला श्लोक आलाय बरं तो, न जायते म्रियते वा कदाचिन नायम कुतश्चिन्न बभूव कष्टित. उपनिषदाचा श्लोक आहे, सारखाच आहे, गीतेमध्ये त्याचं भाषांतर आलेलं आहे, सारखा श्लोक आहे तो. म्हणून हा आत्मा जन्मतही नाही आणि आत्मा मरणालाही प्राप्त होत नाही. जी आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कुरोंडी, ते वाचून येथीची गोडी नेनती अनेक. ज्ञानोबा म्हणतात त्यांच्याशिवाय या ग्रंथाची गोडी किंवा आत्मज्ञानाची गोडी दुसरे कोणीही जाणू शकत नाही. याच्यामध्ये गोडी आहे, आनंद आहे, आणि हा आनंद आपण आपल्या मनाला दाखवला, जर याची चटक त्याला लागली तर बाकी ते मन कशात रममान होत नाही. आपलं मन चंचल आहे, आपलं मन विषयासक्त आहे, याला कारण मन नाही, याला कारण आपणच आहोत. कारण आपण आपल्या मनाला कधी इकडं वळवलंच नाही ना. भगवान म्हणतात तरी गायसे करी हे आठा पहारा माझारी, मोटके निमिषभरी देतो जाय. मग काय होईल? मग जे जे का निमिख देखेल माझे सुख, ते तुले अरोचक विषयी घेईल. ज्या काळामध्ये हे मन भगवत स्वरूपाचा आनंद भोगेल आणि ते विचार करेल, अरे विषयातल्या आनंदात पारतंत्र्य आहे, इथल्या आनंदात स्वातंत्र्य आहे, विषयातल्या आनंदामध्ये नाश आहे, भगवत सुखातला आनंद अविनाशी आहे, असं जेव्हा त्या मनाला कळेल तेव्हा ते मन आपोआप विषयापासून विरक्त होईल. काजे या मनाचे कणके जे देखिले गोडीच्या ठाया सोके, मनोनी अनुभव सुखाचे कौतुके दावीत जायचे. म्हणून आपण आपल्या मनाला आध्यात्मिक आनंद जो आहे ना, तो आनंद देत चालावा, प्रदान करावा. मग श्रवण चांगलं करावं,
त्यानंतर पारायण करावं, अनुष्ठान करावं, नामस्मरण करावं. या रूपाने जर आपल्या मनाला आनंद मिळाला, एखाद्या पारमार्थिक साधनेत कंटाळा आला का दुसरं साधन करावं, पारमार्थिकच असावं. समजा आपल्याला वाचन करताना कंटाळा आला, नामस्मरण करावं. नामस्मरण करताना कंटाळा आला की भागवत वाचावं, भावार्थ रामायण वाचावं. हेच करावं, दुसरं कोणतं करू नये. नाही म्हणे कंटाळा आला आणि 2 GB संपेपर्यंत मोबाईल नाही सोडला, हे नाही, हे नाही, हे गोडी ही नाही आहे. गोडी ही दिली पाहिजे. ते वाचून हे तिची गोडी नेणं ती अनेक. ज्यांनी आत्मज्ञानासाठी स्वर्ग आणि संसाराची ओळाणी करून टाकली, त्यांच्या वाचून इथली गोडी बाकी कोणालाही कळणार नाही. आपली आवड जरी बदलली तरी त्यातला एक धागा परमार्थाचा कायमचा राहायला पाहिजे, कायमचा. ते वाचून तिची गोडी नेणं ते अनेक. ज्ञानोबा एकरिता उदाहरण पुढे देतात. जैसा वायसी चंद्र नोळखीचे, तैसा प्राकृती ग्रंथ हा नेनिजे. आणि तो हिमांशूची जेवी खाजे चकोराचे, तैसा सज्ञानासी तरी हा ठावो. आणि अज्ञानाशी आन गावो, मनोनी बोलावया विषय पहावो. विशेष नाही परी अनुवादलो मी प्रसंगे, ते सज्जनी उपसाहावे लागे. आता सांगेन काय श्रीरंगे निरोपिले जे. या सगळ्या ओव्यांचा एकत्र संबंध आहे बरं. पहिल्या 2 ओव्यामध्ये दृष्टांत आणि सिद्धांत आहे. माझ्या ग्रंथाची आवड, गोडी कोणाला आहे? ज्याला आत्मज्ञानाची पराकोटीची आवड असेल, त्याशिवाय दुसऱ्या व्यक्तीला इथली गोडी कळणार नाही. मग उदाहरण द्या. उदाहरण असं आहे, चंद्राच्या ठिकाणी अमृत आहे. ज्ञानोबा म्हणतात ना, पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मका. रसात्मक अमृत स्वरूपाचा चंद्र होऊन सगळ्या औषधी वनस्पतीला मी पुष्ट करतो. चंद्राचे निमिसे गगनी मी पंडुसुता, चंद्राचे निमिसे अमृता. भरला झाला चालता सरोवरू, तेथोनी ठाकती रश्मिकर. ते पाट पेलोनी अपार, सर्व औषधीचे आगर भरी तसे मी. भगवंताने एक सरोवर आकाशामध्ये स्थापन केलं. एरवी सरोवर चालतं का? सरोवर चालत नाही. पण ज्ञानोबा म्हणतात आकाशामध्ये चंद्राच्या रूपाने चालतं सरोवर तयार केला. गगनी मी पंडुसुता, चंद्राचे निमिसे अमृता. भरला झाला चालतो सरोवर. चालणारं सरोवर चंद्राच्या रूपाने आहे. आणि तिथून मग चंद्राचे किरण त्या अमृताला पाझरतात, म्हणून सगळ्या औषधी वनस्पती पुष्ट होतात. कधी बघा तुम्ही, दिवसभरामध्ये सूर्याच्या उष्णतेने पिकं सुकून जातात, न रात्री चंद्रकिरण पडलं की ते पुन्हा सगळे पिके ताजेतवाने होतात. त्याचं कारण त्यांना ते अमृत मिळतं. त्यांना थोडंच मिळतं, जास्त चकोराला मिळतं. त्याच्याकडे ते हातवटी चंद्रकिरणातून पाझरणाऱ्या अमृताचं कण तो वेचतो. बघा, आपल्याला वर्षातून एकच दिवस वाटायला येतो, कोजागिरी पौर्णिमा. त्यातही जर आपलं भजन चांगलं असेल तर ठीक आहे, नाहीतर मग अवघडच आहे. ज्ञानोबा म्हणतात ना की सांगे कुमुददळाचे ने ताटे, जो जेविला चंद्रकिरणे चोखटे. किंवा जैसे शारदीयेचे चंद्रकळे, माझे अमृत कण कोवळे. तेवेची ती मने मवाळे चकोरत लगे. चकोर पक्षांची पिलं तीही मवाळ. आणि ते अमृत किरणातून पाजरणार, ते चंद्राच्या किरणातून पाजरणार अमृतही मवाळ. सूक्ष्मच आहे ते, पण ते सेवन करतात. ते उदाहरण देतात. पण हे चंद्राच्या किरणातलं जे अमृत आहे ते चकोराला आहे. जगात एक व्यक्ती त्याला ते मान्यच नाही, त्याला म्हणतात कावळा. निसर्गात 2 पक्षी, एकाचं नाव घेऊन म्हणतात, पण सांगावं लागेल. चंद्राचा उदय आला की रात्री कावळ्याचे डोळे जातात, आणि सूर्याचा उदय झाला का दिवसा घुबडाचे जातात. हे दोघं आंधळेच आहे, फक्त एक दिवस आंधळा आहे, एक रात्री आंधळा आहे. मग तो चंद्र, ज्ञानोबांची ओवी ना, पै चंद्रोदया आरोते, जयाचे डोळे फुटती असते. ते कावळे केवी चंद्रा ते ओळखती. ते कावळे चंद्राला ओळखत नाही. त्यांना आपण विचारलं चंद्र माहिती नाही, आणि घुबडाला विचारलं सूर्य झालाच नाही. नाही जगामध्ये हे लोक काही म्हणतात सूर्याला नमस्कार करणं, अर्घ्य द्या. कुठे सूर्य? आम्हाला दिसत नाही. अरे तुला नाही दिसत म्हणजे नाहीच का? असं नाही ना. पण म्हणतात जैसा वायशी चंद्र न ओळखीचे. वायशी म्हणजे कावळा. ज्याप्रमाणे कावळ्याकडून चंद्र ओळखला जात नाही,
तैसा प्राकृतिक ग्रंथ हा नेणीचे. तसे जे अडाणी अज्ञानी अंतकरणाच्या विकाराने असे दबलेले आहेत ते प्राकृत लोक हा ग्रंथ नेणीचे. या ग्रंथाला ते जाणत नाही, त्यांच्या वाट्याला हा ग्रंथ येणारच नाही. फार मोठं पुण्य असावं लागतं. ज्ञानोबाऱ्यांची ज्ञानेश्वरी वाचावी, तिचं मनन अर्थचिंतन करावं, हे जर आपल्या मनातून वाटत असेल तर आपलं अनंत जन्माचं पुण्य आणि ज्ञानोबाऱ्यांची कृपा आहे. नाहीतर काही काही लोकांचा भारतात जन्म आहे, मातृभाषा मराठी, महाराष्ट्र प्रांतातही जन्म आहे, आयुष्य जातं सगळं, पण ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ काय आहे माहितीच नाही आहे, किंवा आळंदी कुठे हे सुद्धा माहिती नाही. फक्त त्यांना मनुष्य का म्हणायचं, गोरोरे बाबा सांगतात, ते तुकाराम महाराज शास्त्री महामुनी त्यांचं वाक्य, त्यांना मनुष्य का म्हणायचं, दिसतात फक्त आकार म्हणून त्यांना म्हणायचं. प्राकृतिक ग्रंथ हा नेणीचे. जसा कावळा चंद्राला ओळखत नाही तसा अज्ञानी अडाणी विकारी पुरुष जो आहे, अंतकरणाच्या शुद्धीचा अभाव आहे, त्याला हा ग्रंथ कळणारच नाही. का चंद्राचा उदय जैसा उपयोगा नय वायसा, मूर्खा विवेक हा तैसा रुचेल ना. चंद्राचा उदय जसा कावळा जाणतच नाही तसा मूर्ख पुरुषाला हा विवेक रुचणार नाही. मग ठीक आहे, कावळा चंद्राला नाही ओळखत म्हणून त्याला उपयोग नाही होत, पण चंद्राला ओळखणारा दुसरा तर असेल, आहे ना. कोण आहे, आणि तो हिमांशूचे जेवे खाजे, खाजे म्हणजे खाऊ चकोराचे, आणि हिमांशू, अंशू म्हणजे किरण, आणि हिम म्हणजे थंडगार, हिमांशू म्हणजे चंद्राची किरण. ते खाऊ कोणाला आहे, चकोराला आहे. म्हणजे चंद्राची किंमत कावळ्याला नाही पण चकोराला नक्की आहे. तसं अडाणी अज्ञानी पुरुषाला या ग्रंथाची किंमत नाही, पण जो निष्काम काम आहे त्याला मात्र याची किंमत नक्कीच आहे. तैसा सज्ञानासी हा ठावो, सज्ञानाशी तरी हा ठावो. इथे सज्ञान शब्दाने जिज्ञासू आणि साधक घ्यायचा बरं प्रामुख्याने, आणि मग आत्मज्ञानी महात्मा घेतला तरी अडचण नाही. साधक या ग्रंथाचं अध्ययन ज्ञानप्राप्तीसाठी करणार आहे, आणि जिज्ञासू महात्मा या ग्रंथाचं पुन्हा चिंतन जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी करणार आहे. म्हणून महात्मा जर रमला तर भक्तीमध्ये रमतो, आणि महात्मा रमला तर सद्ग्रंथामध्ये रमतो. या दोन गोष्टी वाचून त्याला दुसरं काही वाटत नाही. गुरुवारी वैकुंठवासी घुले बाबा सांगायचे, व्यसनानी बहुनी संती, व्यसन अनेक प्रकारचे आहेत पण दोनच खऱ्या अर्थाने व्यसन आहे, विद्याभ्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. आत्मविद्येचा अभ्यास वारंवार करणं हे एक व्यसन आहे, किंवा देवाच्या चरणाचं सेवन करणं हेच एक व्यसन आहे. ज्ञानी पुरुष रमला तर भक्तीमध्ये रमतो, आणि ज्ञानी पुरुष रमला तर सद्ग्रंथाच्या चिंतनामध्ये रमतो. जगातले जेवढे काही ज्ञानी आहे ते सेविती साधू संत ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीचं सेवन करतात ना. म्हणून सज्ञानासी तरी हा ठावो. सज्ञान म्हणजे जिज्ञासू साधकाला, आणि सज्ञान म्हणजे आत्मज्ञान सहित असणाऱ्या महात्म्याला. दोन्ही अर्थ घ्या, दोन्ही लागतात. एकाच आहे ज्ञानप्राप्तीसाठी, आणि एकाचं अध्ययन आहे ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी. तैसा सज्ञानासी तरी हा ठावो. आणि जो अज्ञानी पुरुष आहे त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी किंवा आध्यात्मिक सगळेच ग्रंथ किंवा गीता ग्रंथ म्हणजे काय आहे, आन गावो. आन गावो म्हणजे वेगळ्याच प्रकारचं गाव आहे. तो या गावात थांबत नाही, राहत नाही. काही काही माणसं आयुष्यभर आपलं गाव नाही सोडत बघा, गल्ली नाही सोडत आणि घरही नाही सोडत, त्यांना दुसरं गावही माहिती नसतं. काही लोक असे पाण्यात गावा वाचून दुसरं काही नाही, दुसऱ्या गावात गेलं की रात्रीच माघारी, करमत नाही म्हणे आम्हाला, आळंदीमध्ये झोपणे लागत नाही, या अंगावरून त्या अंगावर होतं. आणि त्यांना काय माहिती आपली ओळखटी काय भारी आहे. इथं जेवता झोप लागते काही लोकांना, हे तपश्चर्या भूमी काय सोडून द्या. त्या अज्ञानी पुरुषाला मात्र हे अन्य गावाप्रमाणे वाटतं. म्हणून या कारणामुळे बोलावया विशेष पहावो, विषय पहावो विशेष नाही. म्हणून बोलण्यासाठी विशेष कोणत्याही प्रकारचा विषय नाही. म्हणजे काय, अधिकारी या ग्रंथाचा नक्कीच आहे,
त्याला हे फलीभूत होईल, आणि जो अनधिकारी आहे त्याला हे कळणार नाही, रुचणार नाही, पटणार नाही. अधिकाऱ्याच्या संबंधाने विशेष काही बोलावं असाही विषय नाही, आणि अनधिकारी अज्ञानी पुरुषाला हे फलीभूतच होणार नाही. या बाबतीतही बोलण्यासाठी विशेष काही आता विषय नाही. ज्ञानोबाला म्हणतात, बर 30 वयापर्यंत हे सगळं सांगितलं कोणाला फलीभूत होईल. परंतु अनुवादलो मी प्रसंगी, मी अनुवाद केला बरं याचा. आतापर्यंत सांगितलेला जे महत्त्वाचा विषय आहे त्या विषयाचं पुन्हा पुन्हा कथन करणं याला अनुवाद असं म्हणतात. हा विषय पहिल्या अध्यायामध्ये पण आलेला आहे. अर्जुनाची एपांती जे परिसन या योग्य होती ते हे कृपा करून संती अवधान द्यावे. ज्ञानेश्वरीचे अधिकारी जे अपेक्षीचे विरक्ती सदा अनुभवी जे संती सोहम भावे पारंगती रमिजे जेथ, जे आकर्णीचे भक्ती जे आदिवंद्यत्री जगती, ते भीष्म परवी संगती सांगितलेली कथा जे सनकादिकी सेवीजे आदरेशी, असा पहिल्या अध्यायामध्ये विषय सांगितला की नाही. मध्यंतरी सुद्धा हा विषय आलेलाच आहे. पाठीमागे येत इंद्रियांचा पांग जया फिटला हे चांग तयाशीची आत हे लाग परिसावया, असा मागच्या अध्यायामध्ये विषय झाला. ज्ञानोबाचा तरीसुद्धा मागचा अधिकार संबंधाचा विषय प्रसंग आला आहे, कारण हा 6वा अध्याय महत्त्वाचा आहे. अनुवादलो मी प्रसंगी, प्रसंगानुसार मी सहज त्याचा अनुवाद केला. ते सज्जनी उपसाहावे लागे, पण आपल्यासारख्या सज्जन पुरुषांनी ते मात्र उपसाहावे लागे. क्षमा याचना करतो आहे आपण, त्या बाबतीमध्ये मला क्षमा करा. क्षमा याचना केली आहे ना. आता मला माहिती आहे तुमची अपेक्षा काय आहे. भगवान परमात्मा पाठीमागं म्हटलं की नाही की जेतोन गीतावल्लीचे ठाणे प्ररोह पावे, असं जे भगवान परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला प्रतिपादन करणार आहेत ते चिंतन ऐकण्याची तुम्हाला अपेक्षा आहे ना. ज्ञानोबा म्हणतात, मी आता विस्ताराला वेळ लावणार नाही. आता सांगेन श्रीरंगे जे काय निरोपिले. श्री म्हणजे लक्ष्मी, ज्याच्या रंगात सौंदर्यामध्ये रंगून गेले असा सौंदर्यनिधी असणारा श्रीकृष्ण परमात्मा त्यांनी जे निरूपण केलं, जे काय निरूपण केलं ते सांगेन. आणि सांगेन हा शब्द वर्तमान काळातला नसतो, तो भविष्य काळातला असतो. आता ज्ञानोबा म्हणतात सांगेन, तर ते आपण आता उद्या सांगेन. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.